नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पोलीस स्टेशन अरोलीच्या वतीने रक्तदान शिबिर 13 सप्टेंबर 2024 रोजी संत कृपा मंगल कार्यालय अरोली येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडला. अरोली पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश धुमाळ, उपविभागीय अधिकारी एमटेक श्री रमेश बरकते, अरोलीचे नवीन ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत, PSI सुशील कुमार सोहले, मनोज कुमार जयस्वाल व अरोली समस्त पोलीस कर्मचारी यांनी केले. रक्तदान करणाऱ्या सर्व महिला व पुरुष बाहेरून आलेले पाहुण्याचे केले स्वागत व राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य प्रमाणपत्र केले वाटप. रक्ताचा थेंब थेंब आहे मौल्यवान, याची असावी सर्वांना जाण म्हणून करावे रक्तदान. याच बरोबर गणेश उत्सव व ईद या सणानिमित्त समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक एमटेक उपविभागीय अधिकारी श्री रमेश बरकते, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत, साई सुशील कुमार सोहले, मनोज कुमार जयस्वाल व समस्त अरोली पोलीस प्रशासन. जिल्हा रिपोर्ट नागपूर ग्रामीण विजय चिलकुरीची रिपोर्ट. आज या ठिकाणी पोलीस स्टेशन अरोली आणि सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी ब्लड कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय हर्ष पोद्दार सर यांच्या संकल्पनेतून समाज उपयोग आणि समाज हिताचे कार्यक्रम गणेश मंडळाने राबवावे याबाबत मार्गदर्शन केलं होतं आणि त्या अनुषंगानंच आम्ही सर्व गणेश मंडळांना आवाहन केलं होतं. त्याचाच प्रतिसाद म्हणून या ठिकाणी पोलीस स्टेशन अरोलीला प्रचंड असा रक्तदात्यांचा रिस्पॉन्स प्रतिसाद मिळालेला आहे. आतापर्यंत जवळपास 50 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी कौतुकी करतो आणि अभिनंदन करतो आणि सर्व गणेश मंडळाने हा उत्सव असेच समाज उपयोगी कार्यक्रम राबवून समाजाला एक योग्य दिशा देऊन साजरे करावेत आणि शांततेने साजरे करावेत. सर्वांना माझ्याकडून